मुंबई महानगरपालिकेची विशेष सभा जी आहे ते आज पार पडणार आहे। सर्वांचं लक्ष याकडे आहे, कारण की गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि जे मृत्यू झालेले आहेत याच्यावरून आज संपूर्ण विशेष सभेमध्ये जे आहे ती चर्चा केली जाणार आहे। मात्र सर्व आपण पाहू शकतो की काँग्रेस कार्यालयामध्ये मी आहे। थोड्याच वेळामध्ये सर्व नगरसेवक जे आहेत ते काँग्रेसचे या कार्यालयातून महानगरपालिकेमध्ये जातील, सभागृहामध्ये उपस्थित राहतील। मात्र ज्या पद्धतीने ज्या काही घटना घडत आहेत या घटनेचा निषेध म्हणून संपूर्ण काँग्रेस कार्यालयामध्ये जे आहेत ते काळ्या रंगाचे फुगे हे लावण्यात आलेले आहेत। त्यासोबतच सर्व नगरसेवक जे आहेत ते आज संपूर्ण महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये हेच काळ्या रंगाचे कपडे परिधान करून निषेध म्हणून जो आहे ते सर्व हे नगरसेवक उपस्थित राहणार आहेत। तर विशेष सर्वसाधारण सभा जी आहे ती महानगरपालिकेमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आणि यासाठी नगरसेवक जरी उपस्थित राहिले असले तरी देखील संपूर्ण मुंबईमध्ये ज्या काही घटना घडल्या होत्या या घटनांसंदर्भात निषेध जो आहे तो निषेध काँग्रेसच्या वतीनं दर्शवण्यात येतोय आणि त्याचा परिणाम जो आहे तो आपण काँग्रेस कार्यालयामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने संपूर्ण कार्यालय जे आहे ते काळ्या रंगाचे फुगे जे आहेत ते फुगे लावण्यात आलेले आहेत। गटनेते अशरफ आजमी सर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विशेष सर्वसाधारण सभेची सर्वांची विरोधकांची मागणी होती, ती मागणी पूर्ण झाली, मात्र आज संपूर्ण कार्यालयात काळा रंग लावणं, काळ्या रंगाचे फुगे, संपूर्ण कपडे काळ्या रंगाचे परिधान करून आलेले आहेत। काय म्हणणं आहे तुमचं? हे करून आम्ही जे मुंबईकरांचं दुःख आहे, त्यांची जे भीती आहे त्यामध्ये आम्ही पण सामील आहे। कारण मुंबई निश्चित एक मोठी सिटी आहे, मेगा सिटी आहे आणि ते मेगा सिटीसाठी जे प्रोव्हिजन केला पाहिजे त्यामध्ये स्वतः आयुक्त असं म्हणतात की आम्ही फेल झालेलो आहोत। फेल म्हणजे ते म्हणतात की मॅक्रो लेवलवर आमची प्लॅनिंग आहे, आम्ही टेंडर काढतो, आम्ही कॉन्ट्रॅक्टर नेमतो, आम्ही कामं करतो, पण त्याच्या इम्प्लिमेंटेशन मायक्रो लेवलवर आम्ही विफल झालो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि सत्ता पक्षांचे लोकांचा जे विरोधाभास आहे, म्हणजे आयुक्त म्हणतात की रोड कॉन्क्रिटायझेशनमुळे आणि सिमेंटच्या कामामुळे ते झाड पडलेलं नाही, आणि एक्सपर्ट्स म्हणतात की झाड पडलेला कारण ते रोडाचे निकृष्ट दर्जाचे काम होते, त्यांच्यावर सिमेंट टाकलेली आहे। आणि महापौर म्हणतात की झाड जे पडले आहे ते कॉन्क्रीटमध्ये खाली गेले त्यामुळे पडलेले आहे। आता जे विरोधाभास आहे भारतीय जनता पार्टी सत्ता पक्ष आणि प्रशासनमध्ये ते नेमका खूप वाईट आहे। त्यामुळे आज महानगरपालिकाची हे सभामध्ये काँग्रेस पक्षाचे सगळे नगरसेवक आदरणीय वर्षाताई गायकवाडच्या आदेशानुसार आम्ही सगळ्या काळे कपडे पहिनून निषेध प्रकट करत आहे, निषेध व्यक्त करत आहे। आणि मुंबईचे जे दुःख आहे, मुंबईची जी भीती आहे त्यामध्ये आम्ही पण सामील आहोत आणि प्रशासनाला जबाबदार म्हणून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत। त्यामुळे आम्ही ब्लॅक ड्रेसमध्ये आहे। की आज सर्वसाधारण विशेष सभा जी आहे ती बोलवण्यात आली, तुम्हाला बोलायला संधी मिळेलच, मात्र मुंबईमध्ये अनेक जणांचे जीव गेलेत, मॅनहोलमध्ये पडून जीव गेला, झाड पडून जीव गेला, त्यानंतर रस्त्यांची देखील दुरावस्था आहे, वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत। आज कशा पद्धतीने सभागृहात तुम्ही विषय मांडणार? हा गंभीर घटना घडलेली आहे मुंबईमध्ये, सगळ्यांना माहीत आहे। 11 लोकांची मृत्यू झालेली आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की कशामुळे झालेली आहे। CC रोडचा जो कारण आहे तो मेन कारण आहे। तुम्ही बघतात साईड ड्रेनचं काम बघितलं आहे, त्याचा झाड आहे त्याचा बाजूच काय ते लोकांनी केलेलं आहे। ते कॉन्ट्रॅक्टर जो होते त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांचे जो लोक होते ते स्किल्ड नाही होते, तो त्याचा जो झाडचा जो रूट असतात, जो मायनर ड्रेन साईड होता त्याला कापून तो पदरी उभा करायला आलेली आहे। त्यामुळे झाडचा जो वीक झालेला आहे त्याच मेजर कारण आहे त्याचा झाड पडायचा, हे आमचा असा म्हणणं आहे। त्यासाठी आम्ही असं आज बोलणार आहे की त्याचा SIT आणि इन्क्वायरी लावा आणि माहिती काढा की काय विशेष। आज तुम्ही काळी रंगाचे कपडे घालून आलात, सर्व कार्यालयात काळ्या फुगे लावलेत, आज तुम्हाला सभागृहात बोलायला दिलं जाईल का? तुम्हाला काय वाटतंय? आम्ही नाव आता दिलेले आहे, आम्हाला बोलायचं। आमचे लोक मुंबईकर जो फील करत आहे, त्यांची जो आपथा आहे, त्यांना जो कष्ट जो बोलते ना, जो कष्ट उन्होंने उठाया लास्ट 5 डेज में, तो आम्हाला सांगायचा आहे, तो आम्हाला बोलायचा आहे, तो आम्ही बोलणारच आज बोलल्यानंतर तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिलं जाईल, कारण की विरोधी पक्षनेत्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय की महापौर आमचं ऐकत नाहीत, महापौर मुंबईच्या प्रश्नांवरती गंभीर नाही। आम्ही आता काय आपण नाव दिलेलं आहे, आम्हाला बोलायचं आहे, तो त्याचा संधी त्यांना दिलाच पाहिजे। मुंबईकरांसाठी त्यांना दिलाच पाहिजे। काय आम्ही आमच्यासाठी बोलणार नाही, आम्ही मुंबईकरांसाठी बोलणार आहे, तो त्यांना बोलायचं संधी देण्याचं त्यांना आवश्यकता आहे, आम्हाला बोलायची आवश्यकता आहे आणि त्यांना तो आमचा अथॉरिटी जो अधिकार आहे तो आम्हाला द्यायलाच लागेल। धन्यवाद।
आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की संपूर्ण नगरसेवक जे आहेत ते काळ्या रंगाचे कपडे परिधान करून या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचसोबत संपूर्ण कार्यालयात देखील काळे फुगे जे आहेत ते फुगे देखील लावण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सोबतच आज सभागृहामध्ये सर्व नगरसेवक जे आहेत ते आज मुंबईच्या सर्व सामान्य जनतेचा आवाज उठवतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते आवाज उठवताना आम्हाला बोलायची संधी द्यावी अशी देखील त्यांची मागणी आहे. तर त्यासोबतच सर्व नगरसेवक जे आहेत ते नगरसेवक देखील या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सोबतच आज सभागृहामध्ये नक्की काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन सिद्धेशसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.